नमस्कार मंडळी, कसे आहात? सगळे मस्त आहात ना? मी आज ना हळदी-कुंकू ह्याविषयी थोडंसं बोलणार आहे. तर मला जे वाटलं ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर कसं ना, आजकाल ना अरे कसलं हळदी-कुंकाचा ट्रेंड चाललाय ना आपल्या ह्याच्यामध्ये आजकाल म्हणजे यावर्षी जास्त ट्रेंड आला असं मला वाटते. तर रीलसाठी काहीही चाललेलं आहे, ट्रेंडसाठी काहीही सुरू आहे, फेमस होण्यासाठी काहीही सुरू आहे असं मला वाटतंय. तर ज्याच्या नावाचा हळदी-कुंकू आपण करतो, तर तिथे त्यालाच रीलसाठी रीलमध्ये भला है, बुरा है, जैसा भी है वो मेरा है, बाबू, शोना, खडूस असे नाही का संवाद बरेच केले जात आहेत. तर ही कसली पद्धत आहे की हळदी-कुंकवाची? तर हळदी-कुंकू म्हणजे हळदी-कुंकू म्हणजे आपल्या संस्कृतीत आदर, सौजन्य आणि स्त्री सन्मानाचं प्रतीक म्हणजे हळदी-कुंकू आहे. तर आज व्हायरल होण्यासाठी त्यामागचा अर्थ, भावना आणि संस्कार बाजूला ठेवले जात आहेत. तर हे हळदी-कुंकू मला तर मान्य नाही आणि मी काय असले ट्रेंड वगैरे हे केलेले नाही आहेत. तर मला असं बोलावसं वाटलं म्हणून चला तुमच्याशी पण शेअर करूया. तर प्लीज अशी आपली संस्कृती, आपली जी परंपरा आहे, जी आपली पद्धत आहे ना, तीच आपण पुढं जर चालू ठेवली तर आपल्या मुलांना पण ते नक्कीच आत्मसात करता येईल. आपण जर असे नवीन-नवीन पद्धती जर हे केल्या ना, तर प्लीज असं नका करू तुम्ही. आता ज्यांना जे आवडते ते करतीलच म्हणा. तर थँक फॉर वॉचिंग. बाय.